मॅडम 2019 केस चालू आहे पण 2 केसी चालू आहे. मी काय सांगतो ऐका मॅडम, ನೀವು ಹೈ ನೋಡ್ತೀನಿ ಬಾ ಚಲೋ ನೋಡ್ತೀನಿ ಬಾ ನಾನು ನನಗೆ ಕೇಳಂಗಿಲ್ಲ. ಜಡ್ಜ್ ಕೇಳೋರು ಕೇಸ್ ಸಿವಿಲ್ ಕೋರ್ಟ್ನ ಕೇಳೋರು ನಾನು ಕೆಲಸ 2 केस चालू आहे. 2 केस झाली तरी केस चालू आहे. 2 केस ಅಷ್ಟ ನಮ್ಮ ಕೇಸ್ चालू आहे. 2 केस चालू आहे. ಈ 2 ಕೇಸ್ ಚಾಲು ಐತಿ, ಚಾಲು ಐತಿ, ಹ್ಯಾಂಡಲ್ಮೆಂಟ್ ಚಾಲು ಐತಿ, ಅದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಆರ್ಡರ್ ಅದ ಅವ್ರ ಕಡೆ ಸಮಸ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಳಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ನಾ ಹೇಳ್ತೇನೆ ತಿಳ್ಕೊರಿ. ವರ್ಷಗಟ್ಲೆ ಕೇಸ್ ನಡೆದ, ವರ್ಷಗಟ್ಲೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೀವು ಕೇಳೋದು ನನ್ನ ಮುಂದಲ್ಲ. ಕೋರ್ಟ್ನ ಕೇಸ್ ನಡೆದ ಕೋರ್ಟ್ ಒಳಗೆ ಕೇಳಬೇಕು. ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರ, ಅವಾಗ ಬಂದು ಮಾಡಿಸ್ತಾರ. ನಮ್ಮ ಕಡೆ ಆಯ್ತು ಅವ್ರು ಕೇಳ್ರಿ. ಮಾತಾಡಿ ತೋರ್ಸ್ರಿ, ಅವ್ರ ಕಡೆ ತೋರ್ಸ್ರಿ. ನಡೆಯಂಗಿಲ್ಲ. ಅವ್ರ ಕಡೆ ತೋರ್ಸ್ಬೇಕೀಗ. ಡ್ಯೂಟಿ ಮಾಡಕತ್ತಾರ ಅವರು. ತೋರ್ಸ್ಬೇಕು, ಶೋ ಮಾಡ್ಬೇಕ. ತರಕತ್ತಾರು ಎಲ್ಲಾರ್ಗು ರೊಕ್ಕ ತಿನ್ಸಿದ್ರೆ ಈಗ ಅಷ್ಟೇ ಕೆಲಸ ಆಗ್ತಿದೆ. पैसे खाल्लेले आहेत. सुरू आहे. पैसे कोण त्यांच्यात ನೀವು ರೊಕ್ಕ ತಿಂದಿರಿ ಅದಕ್ಕೆ ಇಷ್ಟು बिल्डिंग पाडून काय सोल्युशन नाहीये. एक बिल्डिंग पाडून काय सोल्युशन नाहीये. जायचं तर पूर्ण तिकडने शाहूनगर मध्ये दत्तगल्लीमध्ये म्युन्सिपालिटीचे लोक आमचं घर पाडवालेले आहेत. हे रस्ता सीडीपी मॅप प्रमाणे 60 फूट आहे, 80 फूट नाही आहे. सीडीपी मॅप प्रमाणे आहे. आमचं 60 फूट सोडूनच घर बांधलेलं आहे. तरी पण ह्यांनी आमचं घर येऊन पाडवाले येतात. आणि त्यांना सांगितलेलं आहे आमचं हे कोर्टमध्ये केस चालू आहे, सर थांबा केस चालू आहे, तरी पण त्यांनी ऐकणार. येऊन सारखं आम्हाला नोटीस देतात आणि सारखं घर खाली करा, घर खाली करा, पाडवतो. आणि एवढं रिक्वेस्ट करून पण सर त्यांनी थांबायला तयार नाही. पण पाडवलेतच त्यांनी. आम्ही सांगितलं त्यांना कोर्टात आमचं केस चालू आहे, तरी पण त्यांनी ऐकायला तयार नाहीत. बट आपलं केस खरं करायला. आम्ही त्यांना 10 वेळा सांगितलं आणि परवा जाऊन त्यांना नोटीस पण देऊन आलं, सर आमचा केस चालू आहे आणि हे ऍक्शन घेऊ नका म्हणून. तरी पण त्यांनी येऊन आता जेसीपी घेऊन येऊन आणि आमचं घर पाडवायला बघा. आणि हा रस्ता 80 फूट नाही आहे, 60 फूटच आहे. सीडीपी मॅप प्रमाणे 60 प्रमाणे. जर आमचं जर घर पाडवायचंच असल्याने पूर्ण गल्लीभर पाडवायचं. फक्त आमचं पाडवायचं नाही, पाडवायचं असले पूर्ण गल्लीभर पाडवायचं, पूर्ण गल्लीभर पाडवायचं. तर आम्ही संमती देतो, नाही तर आम्ही संमती देत नाही. नोटीस पण आहे की नोटीस पण आहे. आणि ह्या घरामध्ये लोक राहिले त्या असताना सुद्धा. आणि एसबीआय एटीएम आहे, ते गव्हर्नमेंटचं एसबीआय एटीएम आहे. तरी पण ते चालू असताना, भाडोत्री असताना सुद्धा त्यांनी घरात आहेत, त्यांनी आता राहिलेत. तरी पण येऊन त्यांनी जेसीबी घेऊन येऊन आमचं घर पाडवायला. तुम्ही काय ऍक्शन घ्यायचं ते घ्या. लक्ष्मी जाधव, मी जाधव यांची सून बोलायला. लक्ष्मी जाधव म्हणून बिल्डिंगचा आम्ही टॅक्स भरायला न चुकता दरवर्षी टॅक्स भरता. जर हे 80 फुटाचा रस्ता असला तर हे टॅक्स कसं करून गेले आमच्याकडनं. आणि पाडवायचं असल्याने पूर्ण गल्लीभर आहे. तर तुम्हाला 80 फुटच पाहिजे, सगळ्यांचंच पाडवायचं. आमचं एक त्यांचं नाही भरायचं. आमचं EST पण केलेलं आहे, तरी पण त्यांनी आमचं पाडवायला बसले. पण पाडवायला बघा त्यांनी चालू करायला. आम्ही एवढ्या वर्ष टॅक्स भरले, 26 वर्ष झालं टॅक्स भरायला आम्ही.